आज आपण प्रोबॅबिलिटी हा युनिट पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला 4 टॉपिक आहेत, ते आपण पाहूयात. बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी, हे आपल्याला 4 टॉपिक्स आहेत. तर मग त्यातला आपण पहिला टॉपिक पाहणार आहोत, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. आता बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन, आता हे दोन क्वेश्चन ओळखायचे कसे? तर बायनोमियलमध्ये काय येते, 0 पॉईंट नंतर लगेच व्हॅल्यू येते, तर तो असतो आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशनमध्ये काय होतं, 0.002 किंवा 0.00003 अशी अशा 0 पॉईंट नंतर अजून एक 0 किंवा 0 नंतर व्हॅल्यू पुढे स्टार्ट होते, तर तो आपला असतो पॉइझन डिस्ट्रीब्युशन. आणि बायनोमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की जो की 0 पॉईंट नंतर लगेच आपली व्हॅल्यू स्टार्ट होते, तर तो असतो आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ही नेहमी कशामध्ये एक तर छेदमध्ये दिलेली असते, म्हणजे 5/3 किंवा 2/3 किंवा पर्सेंटमध्ये दिलेली असते किंवा पॉईंट्समध्ये दिलेली असते किंवा आउट ऑफमध्ये दिलेली असते प्रोबॅबिलिटी ही नेहमी. तर आपण क्वेश्चन पाहूया काय येतो. 20% ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 3 bolts chosen at random 1 bolt is defective. आता काय दिले आपल्याला, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आहे. तर पहिली काय घ्यायची, प्रोबॅबिलिटी ही नेहमी कशामध्ये दिलेली असते, पर्सेंटमध्ये, आउट ऑफ किंवा छेदमध्ये दिलेली असते, किंवा 5/2, 2/3 ह्या अशा टाईपमध्ये दिलेली असते, किंवा मग डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली असते, किंवा 0.024 0 पॉईंट नंतर लगेच व्हॅल्यू स्टार्ट होते, तर तो असतो आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. आता प्रोबॅबिलिटी आहे P = 20%. 20% म्हणजे काय, 20/100. तर काय येतो आपलं 0.2 येतं. 0 पॉईंट नंतर लगेच आली म्हणजे तो आपला काय बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. P नंतर काय काढतो आपण नेहमी, क्यूचा फॉर्म्युला काय असतो, 1 - P. 1 - P म्हणजे काय, 1 मायनसमधून प्रोबॅबिलिटी मायनस करायची, म्हणजे 0.2, तर ती काय येते आपली 0.8. P झाला, Q झाला. आता आपल्याला N आणि R काढायचा आहे. N आणि R. प्रॉब्लेम कितीही मोठा दिलेला असेल ना, फक्त आपण काय बघायचं, त्यातल्या व्हॅल्यूज बघायच्या. आता व्हॅल्यू कोणकोणत्या दिलेल्या आहेत हे बघायचं. इथे 3 दिलेला आहे आणि इथे 1 bolt इज डिफेक्टिव्ह असं दिलेलं आहे, बरोबर. आता N आणि R कसं ओळखायचा, जो आपला सर्वात मोठा तो आपला N आणि जो आपला सर्वात छोटा तो म्हणजे आपला R. म्हणजे सर्वात मोठा काय आपल्या ह्याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे N आपला काय येईल 3 आणि R काय येईल 1. आता ह्यासाठी आपल्याकडं प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. स्टेप 1, प्रोबॅबिलिटी ऑफ R. प्रोबॅबिलिटी कशाची काढायची, आरची काढायची. 1 bolt इज डिफेक्टिव्ह आहे ना, तर आपला तो जो एक बोल्ट जो डिफेक्टिव्ह त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, बरोबर. म्हणजे P ऑफ R इक्वल्स टू, त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, NCR इंटू P⁻R इंटू Q⁻N-R इक्वल्स टू NCR म्हणजे N काय आपला 3, C R किती आहे 1 इंटू P किती आहे आपला 0.2, R 1 इंटू Q 0.8, N 3, R -1. आता काय करायचं, ही व्हॅल्यू आहे का आपण कॅल्सीमध्ये पुट करायची. ही आपण घेतली, ES कॅल्सी घेतली आहे. पहिल्यांदा क्लिअर करायची कॅल्सी, कधी व्हॅल्यू टाकायच्या अगोदर नेहमी कॅल्सी क्लिअर करायची. 3, आता NCR आहे ना, तर NCR बघा इथं डिवाइडचे इथे, म्हणजे काय करायचं, शिफ्ट डिवाइड, C आला आणि इकडे 1 इंटू 0.2 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 0.8. आता 3 - 1 2 स्क्वेअर आहे, सॉरी स्क्वेअर गेला, इक्वल्स टू SD दाबायचं. ती किती आली आपली P ऑफ R इक्वल्स टू 0.384. संपलं, एवढंच आहे. काय केलं आपण, 20% आहे. पहिले आपण प्रोबॅबिलिटी लिहून घेतली. पहिले आपण काय केलं, प्रोबॅबिलिटी लिहून घेतली. ती किती आली 20% आहे.
तो आपण छेद करून घेतला त्याचा 20/100, तो किती आला आपला 0.2 आला. 0.2 म्हणजे काय, 0 नंतर लगेच व्हॅल्यू येते तेव्हा तो आपला असं असतो बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आपण क्यू काढला 1 - p, एन आणि आर आपण माहिती करून घेतले. जो सर्वात मोठा तो आपला एन, जो आपला सर्वात छोटा तो म्हणजे आर. नंतर आपण फॉर्म्युला पुट केला, P of r = NCR P⁻r × Q⁻n−r. नंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केले म्हणजे आपला P of r आला, तेच आपलं फायनल आन्सर येतं. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर आपल्याला ह्या काही टर्म्स माहिती असण्या खूप गरजेच्या असतात. ॲटलिस्ट 1, ॲटलिस्ट 2, ॲटलिस्ट 3. आता ॲटलिस्ट 1 म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी आहे. ॲटलिस्ट 1 जी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. तर मग काय करणार, P = 1मधून मायनस करायचं. पण ॲटलिस्ट 1 आहे म्हटलं ते स्टार्ट कशापासून करणार आपण, 0पासून करणार. आपण फक्त 1पर्यंत जायचं, त्याच्या मागच्या संख्येपर्यंत जायचं. म्हणजे 1 - P of 0. आता ॲटलिस्ट 2 आहे, 2साठी काय करणार, प्रोबॅबिलिटी 1, मग तो मायनस करणार P of 0 + P of 1. पण 2 नाही घेईल, पण आपण 2 नाही घेणार. 3मध्ये काय करणार, 1 मायनस करणार P of 0, P of 1, P of 2, पण 3 नाही घ्यायचा. ओके. 4 आला असतं तर 4 असतं तर मग काय केलं असतं आपण, 3पर्यंत गेलो असतो. 5 असतं तर 4पर्यंत गेलो असतो, बरोबर. आता ॲटलिस्ट 1 झाली. आता मोर दॅन 1 म्हणजे काय, त्या संख्येपर्यंत जायचं. 1 मायनस करायचं P of 0 + P of 1. मोर दॅन 2, प्रोबॅबिलिटी 1 - P of 0 + P of 1 + P of 2. मोर दॅन 3 असतं तर काय केलं असतं, 1 - P of 0, P of 1, P of 2 + P of 3 पण आलं असतं. आता ॲटमोस्ट 1. आता ॲटमोस्ट 1मध्ये काय करायची, सगळ्याची ॲडिशन करायची. ॲटमोस्ट 1 प्रोबॅबिलिटी P = P of 0 + P of 1. ॲटमोस्ट 2साठी P of 0 + P of 1 + P of 2. ॲटमोस्ट 3साठी P of 0, P of 1, P of 2 + P of 3. 4साठी काय केले असते आपण, 4ही पण आपण त्याची ॲडिशन केली असते. P of 0, P of 1, P of 2, P of 3, P of 4. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. त्यासाठी आपल्याला ह्या टर्म्स माहिती असणे गरजेचे असतात. काय आपलं सेकंड एक्झाम्पल, ऑन अ ॲव्हरेज बॉक्स containing 10 articles likely to have 2 defective. If we consider consignment of 100 boxes, how many of them are expect to have at the most 1 defective? हे बघा आलं का आपल्याला, at most 1 defective. ॲटमोस्ट 1साठी आपल्याकडे काय फॉर्म्युला होता बरं, ॲटमोस्ट 1 हा आहे P of प्रोबॅबिलिटी ऑफ P of 0 + P of 1. आपल्याला काय करायचं आहे, ही कंडिशन अप्लाय करायची आहे. ओके. त्यामध्ये आता पहिले काय करतो आपण, प्रोबॅबिलिटी कशी घेतो आपण, आउट ऑफमध्ये. आता आउट ऑफमध्ये काय दिले बघ इथे, 10 आर्टिकल्स इज लाईकली टू हॅव 2 डिफेक्टिव्ह. म्हणजे काय येईल आपली 2/10. ती काय आली आपली 2/10, म्हणजे काय आलं आपलं 0.2. नंतर P नंतर काय करतो आपण, Q 1 - P म्हणजे 1 - 0.2 इज 0.8. नंतर काय करणार आपण, N आणि R. हे बघा, जर आपला जो सर्वात मोठा असतो ना, जर आपल्याला 100 दिला, म्हणजे असं सर्वात मोठे नंबर दिले ना, जसं 100, 200, 1000, 2000, 5000 असे आपल्याला मोठे दिले, तो आपल्याला असतो सर्वात कॅपिटल एन असतो, सर्वात मोठा एन असतो. ठीक आहे. आता आपला छोटा एन आणि आर आपल्याला फाइंड आउट करायचा. जो सर्वात मोठा तो आपला एन आणि जो सर्वात छोटा म्हणजे आपला आर. आता आर काय आपली कंडिशन आहे, ॲटमोस्ट 1 डिफेक्टिव्ह तो झाला. आता आपल्याला एन माहिती पाहिजे. एन काय ऑलरेडी 10, एन काय आपल्या इथे 10 आणि आर काय आपला ॲट द मोस्ट 1, ॲटमोस्ट 1. हा आपला काय आर आहे. गिवन आलं लक्षात, कसं काढलं आपण, पहिली काय काढली आपण प्रोबॅबिलिटी, ती काय दिलेली आहे आपल्याला आउट ऑफच्या फॉर्ममध्ये दिलेली होती, बरोबर. मग ती आउट ऑफच्या फॉर्ममध्ये काढली. नंतर काय Q दिला, एन काय असतो आपलं कॅपिटल एन म्हणजे काय, तो आपल्या सर्वात मोठे नंबर्स दिलेले असतात, तो आपला कॅपिटल एन असतो. आता एन आणि आर. आता आर तर आपल्याला माहिती झालं आहे की आपल्याला काय दिले, ॲटमोस्ट 1 डिफेक्टिव्ह आहे. आता राहिलं फक्त छोटा एन. आता छोटा एनमध्ये आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज दिसत आहे का, कोणत्या आहेत, नाही दिसत ना. मग आपलं काय 10 आर्टिकल्स आहे, तो काय घेतला आपण, छोटा एन घेतला 10. ओके. आता आपण काय करणार, स्टेप 1मध्ये फॉर्म्युला पुट करायचं. P of R =
एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. एन काय आपला 10 सी आर. हां, बट त्याच्या अगोदर ॲटमोस्ट 1 आहे ना, तर आपली त्यासाठी कंडिशन काय असते, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. म्हणजे आरच्या जागी आपण एकदा 0 पुट करायचं आणि एकदा 1 पुट करायचं आहे. ओके, म्हणजे आर काय आपला पहिला 0 इन मल्टिप्लाय पी 0.2 इंटू आर 0 इंटू क्यू 0.8 एन 10 मायनस 1. ओके, एकदा आपण एन 0 पुट केला आणि एकदा काय करायचं आपण, एकदा आर काय घ्यायचा 1 घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे परत फॉर्म्युला पुट करायचा, पी ऑफ आर इक्वल्स टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. एन किती आहे आपलं 10 सी एन आर 1 मल्टिप्लाय पी 0.2 आर 1 इंटू क्यू 0.8 10 मायनस 1. इथे 0 येईल, सॉरी आर आहे ना, 10 मायनस 0. आता आपण कॅल्सी घेतली. आता आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या, कॅल्सीमध्ये पुट करायचे. पहिली काय आपली 10 एन सी आर शिफ्ट डिवाइड सी आला. आर किती आपला पहिला 0, पहिली कंडिशन घेतली इंटू 0.2 रेस टू 0 खाली घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं, परत इन ब्रॅकेट 0.8 रेस टू 10 इक्वल्स टू 0.107. ही आली आपली पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशनमध्ये आपण बघूया किती 10 शिफ्ट डिवाइड सी आला 1 मल्टिप्लाय 0.2 रेस टू 1 आहे, घेतलं नाही तरी चालेल, मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 0.8 रेस टू 9 10 मायनस 1 हा बरोबर 9 इक्वल्स टू 0.26 इक्वल्स टू 0.268. मग काय करायचं, स्टेप सेकंडमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल्स टू आपली ॲटमोस्ट 1 आहे ना, ती कंडिशन लिहायची. ती कंडिशन आपण लिहिली, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1. म्हणजे काय करायचं, आपण ज्या व्हॅल्यूज काढल्या त्या दोघांची ॲडिशन करायची. पी ऑफ 0 किती आपला 0.107 प्लस पी ऑफ 1 0.268 इक्वल्स टू ॲडअप करायची 0.107 प्लस 0.268 इक्वल्स टू 0.375. हा काय आला आपला प्रोबॅबिलिटी ऑफ आर. म्हणजे आपली कंडिशन काय आली ॲटमोस्ट 1साठी. ओके, काय केलं आपण, पी काढला. पी आपल्याला आउट ऑफचे फॉर्म दिलेला, म्हणजे 2/10 जो की आपण डिवाईड केल्यानंतर आपल्याला काय भेटला 0 पॉईंट नंतर लगेच व्हॅल्यू भेटली. त्यावरून आपण ओळखला हा जो आपला प्रॉब्लेम आहे हा आपला बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा आहे. नंतर आपण क्यू काढला 1 मायनस पीमधून. नंतर काय काढला आपल्याला कॅपिटल एन दिलं होता सर्वात मोठा, तो काय होता आपला 100, तो आपण लिहून घेतला. नंतर आपला एन आणि आर लक्षात घ्यायचं. मग नंतर काय एन काय होता आपला 10, कारण की आपल्याला नंबर्स किती असतात. आता तुम्हाला हा सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की आपण एन 2 का नाही घेतला, बरोबर ना. हा पडलाच असेल तुम्हाला प्रश्न की आपल्याला क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज दिसतात 2 आणि 10, बरोबर. मग आपण 10च का घेतला 2 का नाही घेतला, कारण की बघा आपल्याला 10 आर्टिकल्समधून 2 डिफेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण एन म्हणजे काय असतं की टोटल व्हॅल्यूज असते, बरोबर. म्हणजे ती किती होती आपली 10 होती, म्हणून मग आपण एन किती घेतला 10 घेतला. ठीक आहे. आणि आर आपली कंडिशन, आर म्हणजे काय असते आपली कंडिशन असते, किंवा मग सर्वात छोटी जी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणतो आपण आर म्हणतो. ठीक आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये कंडिशन दिलेली होती, काय दिली होती ॲटमोस्ट 1. आता ॲटमोस्ट 1 म्हणजे आपली कंडिशन काय असते प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1. मग काय केलं आपण, एकदा आरच्या ठिकाणी 0 पुट केला आणि एकदा 1 पुट केला. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ 0ची पण आली प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी 1ची पण आली. मग काय केली, त्या दोघांची आपण ॲडिशन केली, म्हणजे ते काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. पण आपल्याला कॅपिटल एन पण दिलेला आहे. मग काय करायचं, मल्टिप्लाय 100 करणार.
काय करायचं याला मल्टिप्लाय 100ने जर केलं तर आपलं काय येतं बघा 0.375 इंटू 100 ती किती आली 37.5. 37.5 हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ओके, आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. ते काय आपलं ऑन ॲव्हरेज 20% वर्कर्स इन इंडस्ट्री सफर विथ सर्टन डिसीजेस. इफ 12 वर्कर्स आर चूजन फ्रॉम द इंडस्ट्री फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट. आपल्या 2 कंडिशन दिलेल्या आहेत. एक्झॅक्टली 2 वर्कर सफर फ्रॉम द डिसीजेस आणि ॲटलिस्ट 1 वर्कर सफर फ्रॉम द डिसीजेस. पहिली काय करतो आपण गिवन प्रोबॅबिलिटी ती की कशाच्या फॉर्ममध्ये दिलेली पर्सेंटमध्ये 20/100 म्हणजे 0.2. पी नंतर क्यू 1 मायनस पी 1 मायनस 0.2 मीन्स 0.8. आता पुढे काय दिलेलं आहे आपल्याला 12 दिलेलं आहे. म्हणजे आपलं काय एन किती आला आपला 12 एन इक्वल्स टू 12. आणि आपल्याला पहिली कंडिशन आहे एसाठी घेतो आहे आपण स्टेप 1. एक्झॅक्टली 2 वर्कर्स आहे. एक्झॅक्टली 2 वर्कर्स म्हणजे काय एन आपला किती आहे 12 आणि आर किती आहे 2. प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आपल्याला 2ची काढायची. मग स्टेप 1मध्ये काय घेणार पी ऑफ आर इक्वल्स टू एन सी आर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. ओके, एन किती आहे 12 सी आर 2 पी 0.2 रेस टू 2 इंटू 0.8 रेस टू 12 मायनस 2. हे आपण कॅल्सीमध्ये पुट करणार. ट्वेल्व शिफ्ट डिवाइड म्हणजे सी आला 2 इंटू 0.2 इन स्क्वेअर मल्टिप्लाय 0.8 रेस टू 10. सबट्रॅक्शन केली बाकी काही नाही केलं. ती किती आली आपली 0.283 0.283. ही काय झाली आपली पहिली कंडिशन झाली. आता बी कंडिशनसाठी काय घेणार आपण स्टेप सेकंड ॲट लिस्ट 1 म्हणजे एन किती आपला आहे तोच घ्यायचा 12. आणि आरसाठी काय घेणार ॲटलिस्ट 1 म्हणजे काय प्रोबॅबिलिटी काय घेतो 1 मायनस करतो पी ऑफ 0 ज्या आपण अगोदरच्या कंडिशन पाहिल्या होत्या ना त्या. मग काय करतात एकदा आरमध्ये 0 पुट करायचं आरच्या जागी 0 पुट करणार. फॉर्म्युला पी ऑफ आर इक्वल्स टू एन सी आर इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. एन किती आहे 12 सी आर 0 इंटू प्रोबॅबिलिटी 0.2 आर 0 मल्टिप्लाय 0.8 12 मायनस 0 इक्वल्स टू कॅल्सी 12 एन सी शिफ्ट डिवाइड सी 0 मल्टिप्लाय 0.8 सर 0.2 रेस टू 0 खाली इंटू 0.8 रेस टू 12 इक्वल्स टू 0.068 ही आली प्रोबॅबिलिटी कशाची घेतली ऑफ 0 पुट केला होता. आता प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल्स टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे 1 मायनस 0.068 1 मायनस 0.068 इक्वल्स टू 0.932.
बघा काय केलं आपण, स्टार्टिंगला प्रोबॅबिलिटी काढली, जी 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 काही आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिली होती तो आपण सिम्पलेस्ट फॉर्म केला. जी काही आपली 0 पॉईंटनंतर लगेच व्हॅल्यू आली, तर त्यावरून आपण ओळखला की हा जो आपला क्वेश्चन आहे हा आपला बायनोमियलचा क्वेश्चन आहे. नंतर आपण क्यू काढला 1 मायनस पीने. नंतर एन सी एन काढला आपण, तो किती आपला 12 दिलेला आहे. आता आपल्या कंडिशन्स आहेत आर. ज्यावेळेस आपल्या कंडिशन ज्या दिलेल्या असतात ना, तर त्या नेहमी लक्षात ठेवायचं. आपला जो आर आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला आर लपलेला असतो. आता पहिली कंडिशन काय होती आपल्याला, एक्झॅक्टली 2 वर्कर सफर फ्रॉम द डिसीज. म्हणजे आपला जो आर आहे, आर काय होता आपला 2 होता. आणि मग नंतर आपण काय केलं, फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला पी ऑफ आर भेटला. नंतर सेकंड केसमध्ये ॲटलिस्ट 1 वर्करसाठी आपण काढली होती. म्हणजे 1 वर्करसाठी काय म्हणणार, ॲटलिस्ट 1साठी पी इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0. म्हणजे एकदा आपण आरच्या जागी 0 पुट केला आणि नंतर 1मधून मायनस केला पी ऑफ 0, मग आपल्याला पी ऑफ आर भेटलं. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पण कंडिशन प्रूफ झाल्या. ठीक आहे. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, 4th एक्झाम्पल. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, अँड इन्शुरन्स एजंट ॲक्सेप्ट पॉलिसीज ऑफ 5 मेन of identical age and good health will be alive 30 years, hence is 2/3. Find the probability that in 30 years all 5 men and at least 1 man will be alive. आता नेहमी काय लक्षात ठेवायचं, आपल्याला व्हॅल्यूज प्रोबॅबिलिटी काय आहे 2/3. आपण हे केलं, डिवाइड केलं तर काय भेटते आपल्याला 0.66. म्हणजे 0 पॉईंटनंतर लगेच व्हॅल्यू आलेली, म्हणजे तो काय आपला बायनोमियलचा प्रश्न आहे. ठीक आहे. क्यू इक्वल्स टू 1 मायनस पी, म्हणजे 1 मायनस 0.06 इक्वल्स टू 0.34. नंतर एन आणि आर. एन घ्यायचं, एन काय आपला 5. कंडिशन 1साठी ऑल 5 मेन, म्हणजे एन 5 आणि आर 5. पी ऑफ आर इक्वल्स टू एन सी आर इंटू पी ऑफ आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. एन 5 सी आर 5 इंटू 0.66 5 इंटू 0.34 रेस टू 5 मायनस 5. कॅल्क्युलेटरमध्ये पुट करणार. 5 शिफ्ट डिवाइड सी आला 5 मल्टिप्लाय 0.66 रेस टू 5 मल्टिप्लाय 0.34 रेस टू 0 इक्वल्स टू 0.125. प्रोबॅबिलिटी ऑफ आर इक्वल्स टू 0.125. फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशनसाठी काय येणार, स्टेप 1 इकडे स्टेप सेकंड कंडिशन काय सांगितली, ॲटलिस्ट 1. ॲटलिस्ट 1 म्हणजे तीच कंडिशन आपली, पी इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0. म्हणजे आरच्या जागी एकदा आपण 0 पुट करणार आणि मग नंतर 1मधून मायनस करणार. पी ऑफ आर इक्वल्स टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. एन किती आपला 5, सी आर 0 इंटू 0.66 रेस टू आर आहे ना, आर 0 इंटू 0.34 5 मायनस 0 इक्वल्स टू कॅल्सी 5 शिफ्ट डिवाइड सी 0 मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 0.66 रेस टू 0 खाली इंटू 0.34 रेस टू 5 to 5 equals to
इकडे काय आहे -3 4.54 म्हणजे इथे काय आली 4.543 इंटू 10⁻³ -3 -3 म्हणजे काय करणार -3 म्हणजे काय अगोदर पॉईंटच्या ही जी पॉईंट येतो अगोदर आणि +3 म्हणल्यावरती व्हॅल्यूच्या पुढे 0 येतो आणि -3 म्हणल्यावरती पॉईंट व्हॅल्यूच्या अगोदर 0 येतो पॉईंटमध्ये म्हणजे काय ना 0 पॉईंट हे तीन झिरो झाले पहिल्या झिरोला पॉईंट द्यायचा पुढचे 2 झिरो लिहायचे आणि मग नंतर व्हॅल्यू लिहायची 453 सॉरी 0.00543 ओके. मग नंतर काय करतात कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू 1 - P(0) 1 - 0.00543 इक्वल्स टू 1 - 0.00543 इक्वल्स टू 0.99457